नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सकुंडे संभाजी हनुमंत रयत शिक्षण संस्थेच्या डी.पी. भोसले कॉलेजमध्ये ज्युनियर विभागाकडे मराठी विषयाचे अध्यापन करीत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या पुस्तकातील कथा साहित्य प्रकार हा भाग अभ्यासणार आहोत. कथा या वाङ्मय प्रकाराला दीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. म्हणजे कथा हा साहित्य प्रकार का अलीकडच्या काळातील नाही, तर तो ज्या वेळेला मानव बोलू लागला, एकमेकाशी संवाद साधू लागला, त्यावेळेपासून कथा गोष्ट हा प्रकार आपल्याकडं अस्तित्वात आहे. याची काही वैशिष्ट्ये आहेत बघा. श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे गोष्ट ऐकू वाटते आपणाला, किंवा ऐकलेली गोष्ट आपणाला ही दुसऱ्याला सांगू वाटते, किंवा त्यातून मनोरंजनही होतं. ही धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक आयुष्यामध्ये आपल्या सुखदुःखाचे प्रसंग येतात, चढ उतार असतात. अशा वेळेला जर चांगल्या कथा आपण ऐकल्या, वाचल्या, तर त्यामुळे काय होतं, आपलं मनोरंजनही होतं, किंवा अगदी लहान मुलांचंही मनोरंजन होतं. आणि लहान मुलांचा तर आवडीचा हा विषय की घरातील वडीलधाऱ्या माणसाला नेहमी ती हट्ट करत असतात की गोष्ट सांगा, गोष्ट सांगा. आणि वडीलधारी माणसं मग आवडीनं त्यांना गोष्ट सांगत असतात. ती मुलं मोठी झाल्यानंतर पुन्हा त्या लहान मुलाला गोष्ट सांगत असतात. म्हणजे ही पिढ्यानपिढ्या ही कथा साहित्य प्रकार किंवा गोष्टी, कहाणी एक पिढी दुसऱ्याला, दुसरी पिढी तिसऱ्याला अशी सांगत आलेली आहे. त्याचबरोबर त्यातून प्रबोधनही होतं. म्हणजे ही मूळ 3 वैशिष्ट्ये, श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन, ही कथा वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपेटिका, घटक, वैशिष्ट्ये, सादरीकरण याची माहिती दिली आहे. म्हणजे ही कथा साहित्य प्रकार अभ्यासण्यासाठी किंवा या घटकामध्ये मग कथेची पूर्वपेटिका, कथा कधी सुरू झाली, कशी त्यामध्ये वाढ होत गेली, कशी त्याला लोकप्रियता मिळत गेली, हेही बघायचे आपल्याला. त्याचबरोबर त्यातले घटक कोणते, कथा कोणत्या घटक असल्यानंतर कथा पूर्ण होते, तेही आपल्याला बघायचे. त्यानंतर तिथली वैशिष्ट्ये काय आहेत, आणि कथा सादर कशी करायची व्यासपीठावरती, हेही घटक आपल्याला यामध्ये बघायचे. कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य विकसित होतात, तसे व्यावसायिक संधी उपलब्ध होते. म्हणजे कथा अभ्यासल्यानंतर कथेची हा साहित्य प्रकार तुम्ही जर आत्मसात केला तर भाषेची काही कौशल्ये विकसित होतात. त्याचबरोबर तुम्हाला व्यावसायिक संधीही काही उपलब्ध होते. कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व हेतूने प्रस्तुत विवेचन केले आहे. प्रस्तावना, मनुष्य आपले अनुभव कल्पना दुसऱ्याला सांगू लागला तेव्हा गोष्ट झाली. म्हणजे गोष्ट कधी झाली, जेव्हा मनुष्य घराबाहेर पडला, जंगलामध्ये वावरला, शेतामध्ये वावरला, समाजामध्ये वावरला, त्याला काय अनुभव आले, त्याला काय कल्पना सुचल्या, तो सुचलेल्या कल्पना जेव्हा तो दुसऱ्याला सांगू लागला तेव्हा गोष्ट झाली. आपले असंच होतं, आपण समजा कुठं बाहेर फिरायला गेलो, आपला काय वेगळा अनुभव आला, आपल्या काय वेगळी कल्पना सुचली, मग निसर्गाविषयी असेल, समाजाविषयी असेल, काय सांस्कृतिक संदर्भ असतील, त्याच्याविषयी काय आपला अनुभव आले, कल्पना सुचले की आपण काय करतो, ते दुसऱ्याला कधी एकदा सांगेन असं होतं. आणि त्यातूनच काय झाला, गोष्टीचा जन्म झाला. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्तार्षक घटना वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. आणि हळूहळू काय बदल होत गेला. त्यामध्ये काय झालं, तर मनोरंजन करण्यासाठी आपल्याला देखील ग्रामीण साहित्यामध्ये किंवा या मराठी साहित्यामध्ये असे अनेक लेखक आहेत की विनोदी कथा आहेत, ग्रामीण कथा आहेत, शहरी भागातील कामगाराच्या कथा असतील, अशा अनेक कथा आहेत की त्या कथेतून मनोरंजन तर होतंच होतं. त्याचबरोबर त्या लेखकाची किंवा त्या कथेत जो कोण नायक असेल त्याचे विचार असतील, त्याच्या भावना असतील, किंवा त्याला आलेले काय असे संघर्षाचे अनुभव असतील, चित्तथरारक अनुभव वगैरे असतात. मग कधी शेतामध्ये अनुभव येतात, कधी बाबा पावसाळ्यात दिवस आहे, नदीला मोठे मोठे पूर येतात, त्या पुरामध्ये चुकून अशा काही घटना घडतात की बाबा लोक वाहून जातात, किंवा काही जण मुद्दाम अशी पुरामध्ये उड्या वगैरे टाकतात, त्यांना वाचवणारे काही लोक असतात, त्याच्यावर काही गोष्टी लिहिलेल्या असतात. म्हणजे अशी देखील घटना
या घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गोष्टी लिहिल्या गेल्या. म्हणजे काळानुसार त्या गोष्टीमध्ये असे अनेक बदल होत गेले. आता बघूया कथेत काय काय असते. कथेत घटना असते, म्हणजे कुठली तरी एखादी घटना घडलेली पाहिजे. ती घटना या गोष्टीमध्ये किंवा कथेमध्ये असते. कथानक असते, तिच्यात पात्र असतात. म्हणजे गोष्टी कथेमध्ये कथानक तर पाहिजेलच. अगदी आपण लहानपणी ऐकली गोष्ट आहे, लाकूडतोड्याची गोष्ट असेल, चिवकाऊची गोष्ट असेल, किंवा ती म्हातारीन भोपळ्याची गोष्ट असेल, काहीतरी त्यामध्ये कथानक असायला पाहिजे. त्यामध्ये पात्र असावी लागतात. मग फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिथे एक आटपाट नगर होतं. त्या नगरामध्ये एक राजा राहत होता. म्हणजे अशी काहीतरी राजा, राणी, प्रधान किंवा त्या कथेमध्ये नायक, नायिका किंवा खलनायक असेल, अशी पात्र त्या कथेमध्ये असावी लागतात. स्थळ, काळ, वेळ याचाही उल्लेख कथेत असतो. वाचकाला संभ्रमात कथा कधी टाकत नाही. त्या कथेमध्ये बाबा त्याचा कुठल्या भागातील कथा आहे, कोणत्या वेळेची कथा आहे, पावसाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस होते, काळाचा उल्लेख आला, ठिकाणाचा उल्लेख असतो. आत्ता सांगितलं साठपाट नगराची गोष्ट आहे, किंवा बाबा कोकणातील कथा असेल, तुमच्या आमच्या भागातील कथा असेल, त्या भागाचा उल्लेख कथेमध्ये असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरण असते. हे बघितलं आपण आता, कथेमध्ये पात्र पाहिजे, कथेमध्ये घटना पाहिजे, कथेमध्ये कथानक पाहिजे, त्याचबरोबर स्थळ काळाचा उल्लेख पाहिजे, आणि त्याचबरोबर तिच्यात विषयानुसार वातावरणही पाहिजे. शाळेतील गोष्ट असेल, गेल्या वर्षीच आपण मामू नावाची गोष्ट अभ्यासली. त्यामध्ये सगळं शाळेतलं वर्णन होतं. आणि मग मुलं वाचक देखील अगदी ते तल्लीन होऊन ऐकतात, तल्लीन होऊन वाचतात. एखादं ग्रामीण भागातलं वर्णन असेल, गावचा पाटील असेल, गावातलं एखादा शेतकऱ्याचं वर्णन असेल, तसं ते गावातलं शेतीतलं वर्णन पाहिजे. म्हणजे वातावरण देखील या कथेतला महत्त्वाचा घटक आहे. आणि समर्पक अशी निवेदन शैली असते. कथेतील पात्राच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असावी लागते. म्हणजे तुम्ही चित्रपट बघता, मालिका बघता, त्यामध्ये जसं बघतो आपण सुरुवातीच्या काळात बाबा एक सुखी वातावरण असतं, चांगलं वातावरण असतं. त्यानंतर त्या नायकाच्या जीवनामध्ये अडथळे येतात, संघर्ष येतात, कलाटणी देणारे प्रसंग घडतात. आणि असे प्रसंग घडल्यामुळंच काय होतं, कथा ही वाचनीय होते. म्हणजे कथेमध्ये संघर्ष पाहिजे, त्यामध्ये ताणतणाव पाहिजे. असं जर असेल तर काय होतं, कथा आणखीन वाचनीय होते. आणि या सर्वाचा उत्कर्ष बिंदूही असतो कथेत. या अर्थात या सर्व घटकांयुक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. म्हणजे कथेमध्ये संघर्ष पाहिजे, कथेमध्ये ताणतणाव पाहिजेत, आणि त्यानंतर मग त्या कथेतील जो नायक आहे त्या नायकाला चांगलं यश मिळलं पाहिजे, त्याच्या वाट्याला चांगले दिवस आले पाहिजेत, आणि त्यानंतर कथेचा शेवटही झाला पाहिजे. म्हणजे अशी थोडक्यामध्ये कथेमध्ये काय असायला पाहिजेत, हे सर्ववरचे घटक पाहिजेत. आणि त्यानंतर कथेला असे सुबोध आणि उत्तम शीर्षकही असावे लागते. शीर्षकावरूनच बरीचशी कथेतील म्हणजे कथेमध्ये काय असेल हे थोडंफार आपल्याला जाणवतं. आता बघा, ती मामू नावाचा आपण पाठ अभ्यासला किंवा ती गोष्ट अभ्यासली, आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. मामू म्हणजे कोणा एखाद्या व्यक्तीचं वर्णन असेल, आणि मग आपण त्यामध्ये काय केली, वाचत गेलो ती पुढं. थोडक्यात सांगायचं तर कथा म्हणजे, आता बघा थोडक्यात बघूया आपण, कथा म्हणजे विशिष्ट स्थलकालीन पात्राच्या परस्पर संबंधातून घडलेल्या एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कटतावर्धक चित्रण. म्हणजे काय झालं तर, कथा कशाला म्हणायचं, थोडक्यात एखादं स्थळ काळ पाहिजे, त्यानंतर त्यामध्ये अनेक पात्र पाहिजेत, आणि त्या पात्राचा एकमेकाशी संबंध पाहिजे, तेव्हा ती कथा आकारास येते. पुन्हा एकदा बघूया,
एका विशिष्ट स्थलकालीन कुठेतरी एखादे बाबा असं ठिकाण आहे किंवा एखाद्या गावाचा उल्लेख एखाद्या नगराचा उल्लेख असेल, पात्राच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कटावर चित्रण म्हणजे कथा होय. म्हणजे काय आहे तर एखादी घटना डोळ्यासमोर ठेवून, पात्र डोळ्यासमोर ठेवून असं उत्कटावर चित्रण करणे म्हणजे कथा आहे. आता पुढं बघूया. अर्थात प्रत्येक कथेत हे सर्व घटक असतील आणि त्यांचे प्रमाणे सारखे असेल असे म्हणता येणार नाही. म्हणजे आता मी वर जे सांगितलं ते सर्व घटकच प्रत्येक गोष्टीत येतील, कथेत येतील असं काही नाही. तो जो लेखक आहे, जी कथा लिहिणार आहे, तो कोणत्या प्रसंगावर लिहितोय, तो कुठल्या घटनेवर कथा लिहितोय त्याच्यावरती ते अवलंबून असतं. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल, म्हणजे पात्राला प्राधान्य असेल. आता लाकूड तोड्याची गोष्ट सांगितली जाते बघा, मग त्या कथेमध्ये त्या लाकूड तोड्याला प्राधान्य असेल. म्हणजे एखाद्या कथेमध्ये प्रसंग नसेल. आता 2-3 वर्षापूर्वी अतिशय मोठा पाऊस झाला, कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील बरीचशी गावं पाण्याखाली गेली. म्हणजे त्या पावसाला प्राधान्य आहे, त्या महापुराला प्राधान्य आहे, त्याच्यावरती कथा लिहिली गेली असेल. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो, कधी कधी काय होतं ते लेखकाचा दृष्टिकोन असेल. आता अलीकडच्या काळामध्ये स्त्रिया देखील खूप शिकू लागलेत. एखादी स्त्री लेखिका असेल, मग तिच्या दृष्टीने काय असेल की बाबा मुली शिकल्या पाहिजेत किंवा महिला होणारे काय बाबा घरी काय त्यांच्यावरती काय बंधनं असतात, त्यांच्यावरती कुठं अत्याचार होतो, त्यांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने लिहित असेल. म्हणजे तो दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. एखाद्या लेखकाला वाटलं की बाबा शेतकऱ्याच्या जीवनावरती बाबा त्याचे अनेक काबाडकष्ट शेतकरी करतो किंवा त्याला शासनाकडून काय मदत मिळली पाहिजे किंवा एखादं काय चांगलं काम केलं असेल शेतकऱ्यानं त्याच्यावरती लिहित जाईल, तर एखादी कथा वातावरणनिर्मित हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. आता गेली 2 वर्ष बघितलं आपण की बाबा या कोरोनामुळे काय झालेलं आहे, पंढरपूरला वारीमध्ये खंड पडलेला आहे. पण अगदी 2 वर्षापूर्वी आपण बघितलं की अनेक वर्षापासून ही अनेक वारकरी आपले पायी चालत पंढरपूरला जातात. आणि मग हे त्या वारीमध्ये अनेक लेखक त्या वारीवर देखील कथा लिहितात. म्हणजे वातावरण निर्मिती आहे बघा ती भक्ती मार्गाची बाबा किंवा ती मुखामध्ये विठ्ठलाचं नाम घेऊन लोक ऊन पावसाचा तमा न बाळगता पंढरपूर दिशेने जात असतात. म्हणजे वातावरण निर्मिती कुठं महत्त्वाची असेल, तीच गोष्ट विचाराची आणि भावनाची असू शकते. थोडक्यात काय, कथा म्हणजे केवळ प्रसंगाचे वर्णन नव्हे. जास्त काही नाही, घराच्या बाहेर पडला नाही, कुठंतरी काहीतरी बघितलं लगेच कथा लिहायला घेतली असं होत नाही. केवळ व्यक्तीचे चित्र नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे. कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली या सर्वाचे सुसंघटित प्रकटीकरण होय. थोडक्यात काय, कथा म्हणजे त्यामध्ये पात्र पाहिजेत, त्या पात्राचा परस्पर असा संबंध पाहिजे. जर आपल्या त्या कथेतील पात्रांचा जर परस्पर संबंध जर त्या वाचकाला, त्या ऐकणाऱ्या लोकांना जर आढळला नाही, तर लोक ती कथा ऐकणार नाहीत किंवा वाचणार पण नाहीत. म्हणजे जेवढी काही कथेमध्ये पात्र असतील त्या पात्राचा एकमेकाशी संबंध असला पाहिजे. पुढचा मुद्दा काय, प्रसंग असावे लागतात कथेमध्ये. आणि ते प्रसंग असेल तरच काय होती, कथा चांगली आकार घेते. त्याचबरोबर संघर्ष, गुंतागुंत, म्हणजे असं सरळ अशी कथा असू नये. त्यामध्ये संघर्ष असला पाहिजे, त्या कथेमध्ये गुंतागुंत असली पाहिजे, अपेक्षित कलाटणी देणारे प्रसंग असले पाहिजेत. अशी असले तर मग वाचकाच्या मनात उत्कटता निर्माण होते. आता पुढं काय पुढं काय पुढं काय. आणि जेव्हा जो कथा लेखक या गोष्टीमध्ये कथेमध्ये असे वाचकाला गुंतवून ठेवतो, त्याला स्वतःचं भान हरपायला लावतो, तीच कथा श्रेष्ठ. आणि त्याचबरोबर वातावरण, विचार, भावनावरती आपण बघितलं, त्या कथेच्या विषयानुसार, त्या घटनेनुसार तसं वातावरण त्यामध्ये पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहेत, आत्ता पाऊस पडतोय, सर्वत्र सृष्टी हिरवगार असं काय झालं, हिरवीगार झालेली आहे. आणि त्याच्यावर जर कथा लिहिणार असेल तर त्या सर्व सृष्टीच देखील वर्णन आलं पाहिजे.
पुढचा आहे विचार भावना निवेदन शैली आणि त्याची कथा मांडण्याची कथा सांगण्याची निवेदन शैली देखील ही महत्त्वाची त्यामध्ये आहे. थोडक्यात काय तर या सर्वाचं सुसंघटित असं प्रकटीकरण म्हणजेच कथा होय. आता त्यानंतरचा पुढचा भाग बघूया. कथेची पूर्वपीठिका. 1890 श्रेष्ठ कादंबरीकार ह ना आपटे यांनी करमणूक साप्ताहिकाची सुरुवात केली. काळ कधीचा आहे बघा, 1890चा. इंग्रज राजवट होती आणि त्या इंग्रज राजवटीमध्ये म्हणजे आपण पारतंत्र्यामध्येच होतो. अशात देखील आपले मराठी साहित्यातील अनेक लेखक होते, विचारवंत होते. यांनी मराठी भाषेला किंवा मराठी कथेला साहित्याला चांगले दिवस आणण्याचे प्रयत्न केले. तर हे जे श्रेष्ठ कादंबरीकार ह ना आपटे जे आहेत त्यांनी साप्ताहिक एक सुरू केलं होतं. म्हणजे 7 दिवसातून प्रकाशित होणारं. आता बघतो आपण वर्तमानपत्र असतं ते दैनंदिन, हे दररोज प्रकाशित होतं. 15 दिवसांनी प्रकाशित होणार, महिन्यातून प्रकाशित होणार किंवा वर्षातून प्रकाशित होणारे असे अनेक मासिक वगैरे असतात. तर ह्या साप्ताहिकामधून त्यांनी काय केलं, ते जी कथा लिहायचे ती कथा लोकांपर्यंत पोचवण्याचा त्यांनी साप्ताहिकातून प्रयत्न केला. त्यांनी दैनंदिन जीवनाशी निगडीत किंवा संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. लोकांना कधी कथा आवडतात, लोकांना कधी पुस्तकं आवडतात, तर ती त्यांच्या जीवनाशी निगडीत जर तुम्ही लिहिली, त्यांच्या हृदयाला जर तुम्ही हात घातला, त्यांच्या भावनाला जर हात घातला, मग त्यांना वाटतं अरे रे आमच्यातलंच वर्णन आहे, हे माझंच वर्णन आहे. म्हणजे शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, महिला असतील, कामगार असतील, अगदी एखादा ST ड्रायव्हर असेल, दवाखान्यात काम करणारी एखादी नर्स असेल किंवा रस्त्यावरती बंदोबस्त करणारे आपले पोलीस बांधव असतील, कुठलेही विषय असे साधे साधे विषय त्यांनी घेतले आणि त्याच्यावरती साध्या सोप्या भाषेमध्ये कथा लिहिल्या. यांच्या अगोदर जर काळ बघितला तर भाषेमध्ये जसे बोजड शब्द होते, सर्वसामान्याला न समजणारे असे होते. पण यांनी काय केलं, दैनंदिन जीवनाआधी जे संबंधित काही विषय होते त्या विषयावरती त्यांनी लिखाण करायला सुरुवात केली. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. नंतर काय झालं, शिक्षणाचं महत्त्व समाजामध्ये लोकांना कळवू लागलं आणि मग लोक काय झालं, शिकू लागले. आणि शिकलेली मग समाजातील जे काही चांगले युवक होते ते सुद्धा कथा लिहू लागले. आशय आणि अभिव्यक्ती परिवर्तित होऊन कथा सामर्थ्यवान झाली. नंतर अनेक जण कथा लिहू लागले, अनेक प्रांतातील लोक कथा लिहू लागले आणि मग कथेमध्ये नवनवीन प्रयोग झाले आणि मग कथा काय झाली, कथेला चांगले दिवस आले. अधिकाधिक विषयांना स्पर्श करीत ती बहुआमी होत गेली. लेखक तंत्रातही प्रयोग झाले आणि मग लेखक तंत्रातही बदल झाले. पूर्वीच्या काळी शक्यतो काय केलं जायचं, राजे किंवा ते राजाचं राज्य असेल किंवा देवदेवता असतील याच्यावरती गोष्टी कथा लिहिल्या जायच्या. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं की तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत जे विषय होते त्या विषयावरती लिखाण केलं जाऊ लागलं. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मय समृद्ध केलं. आणि मुलांनो त्यानंतर आपल्या ग्रामीण भागातील युवक शिकू लागला आणि शिकल्यानंतर मग आमची ग्रामीण भागामध्ये काय चांगल्या रूढी परंपरा आहेत किंवा आमच्या ग्रामीण भागातील लोक कशी वागतात, गावामध्ये काय अशी वाईट वळणाची काही लोक असतात किंवा काही लोक असे असतात की गावामध्ये काय चांगलं चाललं की त्याला नेमकी आडकाठी घालायची. अशांचं देखील व्यक्तिचित्रण अनेक ग्रामीण कथाकारांनी रंगवलं. शंकर पाटील असतील, गदी माडगुळकर असेल, व्यंकटेश माडगुळकर असेल किंवा कोल्हापूर कुकडचे असे अनेक लेखक आहेत. त्या लेखकांनी देखील काय केलं, आपल्या ग्रामीण भागातील अनेक चांगल्या वाईट गोष्टी त्या कथेमध्ये साकारल्या आणि ते लोकांना, शहरी भागात राहणारे लोक जे आहेत किंवा अगदी ग्रामीण भागातील लोक असतील किंवा आपल्या सातारा भागामध्ये कशी परिस्थिती आहे, कोल्हापूरमध्ये कशी आहे किंवा विदर्भमध्ये कधी आहे किंवा अगदी व्यंकटेश माडगुळकर, गदी माडगुळकर मान देशातील
त्यांनी बनगरवाडी नावाची एक कादंबरी लिहिली बघा. आणि त्या कादंबरीला इतकं लोकांनी डोक्यावरती घेतलं, म्हणजे तिने वास्तव चित्र रेखाटलं की 1-2-3 महिने किंवा 4 महिने आमच्याकडे कसं तरी पाऊस पडतो, नाही नंतर पूर्ण दुष्काळच असतो. आणि मग तिथली जनता, तिथली लोकं कशी राहतात, तिथले पीक पाणी काय, तिथली जनावरांची अवस्था काय, तिथले लोकांची कसं स्वभाव आहे, हे त्यांनी त्या कादंबरीमध्ये रेखाटलं. त्या कादंबरीवरती मराठी चित्रपट देखील निघाला होता. म्हणजे असे अनेक ग्रामीण भागातील युवक शिकू लागले आणि आपापल्या भागातील चांगली वाईट गोष्टी कथेत रेखाटू लागल्या. दलित कथा पुढचा एक भाग आहे बघा. पिढ्यानपिढ्या दलित समाज आपला काय होता, ज्या आत्ता ज्या सोयीसुविधा आहेत, आता जे समानतेचं वारं दिसतंय ते आता सहजासहजी भेटलेलं नाही. यासाठी शासन असेल किंवा असे अनेक कथाकार आहेत, साहित्यिक आहे, समाजसुधारक आहेत, यांनी प्रयत्न केलं. म्हणजे पूर्वीच्या काळी मंदिराच्या पायरीला स्पर्श करण्याचा अधिकार देखील या दलित समाजातील बांधवांना नव्हता. 18 पगड जाती गावामध्ये होत्या. त्यांची राहणीमान स्वतंत्र होतं, त्यांचे पानवटे स्वतंत्र होते, किंवा शाळेमध्ये सर्वांना प्रवेश नव्हता. मग ही काय जी अवस्था होती समाजामध्ये, जी विभागणी झाली होती, हे अनेक दलित युवक शिकले किंवा समाजातील आपले चांगले विचारवंतांनी कथा आणि या गोष्टीवरती कथा लिहिल्या आणि त्यांच्या जीवनावर देखील प्रकाश टाकला. म्हणजे अशा तऱ्हेनं या कथादालन हे असं समृद्ध होत गेलं. तर मुलांनो, आज आपण आपल्या 12वीच्या पुस्तकातील कथा साहित्य प्रकार परिचय या भागाची थोडीशी माहिती, प्रस्तावना, कथा म्हणजे काय आणि कथेची पूर्वपेटिका हा भाग बघितला. थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.